जर नाही सांगितलं त्यांनी आणि सांगूनही जर नाही ऐकलं फडणवीसांनी तर मराठा भाजप कधी ऐकणार नाही. सरळ सांगणारे दोषी देवेंद्र फडणवीस, समाज नाही आंदोलन करणारे आणि मी राजकीय स्टेटमेंट करणार नाही. त्यापासून तुम्ही कितीही केली तरी मी त्याला उत्तर देणार नाही. देवेंद्र फडणवीसची तालीम घे किंवा छगन भुजबळची तालीम नाही. जिकडे फोकस असेल तिकडे पळायचं, तो उधळायचं नाही. जातीवाद करणारे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे दोघं, आम्ही जातीवादी नाही, आम्हाला जातीवाद नाही. कारण मी आता संधी दिली आणि त्यांनी पण ही संधी समजून हे काम करायला पाहिजे. कारण मला फक्त समाजाला आरक्षण नाही दिलं ना, बोंबलायचं नाही. मग माया असे गुडघे टेकवायला लागेल ना तर आयुष्यात पश्चाताप येईल. सरकारकडून अपेक्षा तर घेतच ना, शेवटी हे जनता सरकारकडून अपेक्षा करणार आहे. जर आज वर्ष घेऊन गेले की हा समाज मराठा असताना आरक्षण दिलं, समाजाला मर्यादा संयम शेवटी समाजाने किती वेळ काढतात. आज करोडोच्या संख्येनं मराठा समाज आरक्षणाची वाट बघत दिवसाला देवेंद्र फडणवीस साहेब जाणून घेऊन घेत नसतील. शेवटी आम्हाला संघर्ष करावा लागणार, जीवाची बाजी लावावी लागणार आहे. आम्ही आता मनात घेतलं आहे की मराठा समाजाला सरसकट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय हटायचं पाहिजे. 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा ऐकायचे. बाकीच्या विशिष्ट जाती, मूळ जाती आणि उपजाती म्हणून अनेक घातल्या. मराठीची बोलजात कमी होत नाही ही आमची पहिल्या दिवसापासूनची नाही. आणि सगळे सोयरीची अंमलबजावणी का होत नाही? तुम्ही जर आधी सूचना करता मग अंमलबजावणी का करत नाही? तुम्हाला नेमकं अडचणी काय? किती दिवस लोकांना गोरगरिबांना पुसवणार आहे? तीनही गॅजेट, हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे. हैदराबादचं गॅजेट तरी हैदराबादहून आणायचे, त्या संस्थांना त्या राज्यातून आणायचे. पण सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारकडेच, तरी तुम्ही लागू करत नाही. त्या सरकारी निधी असू इतका अन्याय का? सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करायला इतके दिवस यांना लागले, तर 6-7 महिने उलटून गेले तरी करत नाही. ज्या मराठा समाजाची कुणबी नोंद सापडली त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ, याच व्यासपीठावर शब्द दिला. न्यायाधीश पण होते त्या दिवशी, मंत्रिमंडळाचे मंत्री पण होते, सगळे लोक इथं होते त्यावेळेस त्यांचे सरकारचे. मग तुम्ही तो निर्णय काय घेतला? तुम्ही महाराष्ट्राच्या सरसकट तुम्ही मागं घेऊन म्हणून सांगितलं नाही घेतली. ही जी अडवणूक आहे मराठीची, जाणून तुम्ही मराठ्यांना त्रास देणं हे त्यांचं चाललेलं प्रकार योग्य नाही. कारण यात गोरगरीब जनतेनं त्यांना सत्ता दिली. मला आता राजकीय बोलायचं नाही, मी आजपासून राजकीय बोलणार नाही. त्यांचं म्हणणं आहे ना राजकीय भाषा वापरायला लागली, राजकीय भाषा पण त्याला द्या आरक्षण. आता तुम्ही म्हणताय अमक्याला फायदा झाला, तमक्याला फायदा झाला, तुम्ही देणारच नसली लोकांना काय दोषी? दोष तुमचा आहे, तुम्ही देत नाही आहे. तसं होणारच. गावात एखादा सरपंच आहे, कामच जर करत नसला लोक बदलून टाकतात त्याला. काय फायदा नाही म्हणजे त्याच्यापासून, जनतेचा फायदाच नाही झाला तुम्हाला कोण ठेवणार आहे? तुम्ही आरक्षण द्या, लोक उघड्या डोळ्याने बघतायत फायदा कोणी केला. सांगायची गरज नाही कोणाला. तुम्हाला नाही द्यायचं म्हणल्याच्या नंतर भोग तुम्हाला बघावे लागला. तुम्ही मला राजकीय स्टेटमेंट करायचं. आमच्या ज्या मागण्यात 8 मागण्यात तुमच्याकडे ते दिलेल्या सगळ्या सरकारच्या पाठ झाल्या, सगळ्या भारत देशाच्या पाठ झाल्या. तुम्ही जर नाही दिल्या गुडघर टेम्पिलेशी सोडणार नाही. आणि नंतर राजकीय स्टेटमेंट किंवा काही पुढं 2023ला काय झालं पाडापाड्या आणि हे जर करायचं नसेल असं म्हणणं आहे तुमचं, तर तुम्ही आमच्या सगळ्या मागण्याला अंमलबजावणी द्या. नसतात त्याच्यानंतर माया नावाने बोंबलायचं नाही. आणि मराठा समाजात ऐकून घेणार, कारण मराठा समाज सगळं म्हणणार आहे मनोज जरांगे शांततेत बसलाय, सामाजिक लढा लढतोय, आरक्षण मागतोय, तुम्ही का दिलं नाही हे प्रश्न विचारणार आहे. आणि भाजपमधला मराठा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबाला प्रश्न विचारणार आहे. त्यांनी जर मागणी केली, मनोज जरांगे पाटील तिथे शांततेत बसलाय, त्यांनी सांगितलंय तुम्हाला आता संधी, आम्ही संधी देतोय, आम्ही राजकारणाकडे मला जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही, इतकं स्पष्ट मी सांगितलं आहे. मग तुम्ही का दिलं नाही? आता इतकं बोललेलं असतं नाही. भाजपमधलेच मराठी विचारणार आहे आणि ते त्यांचे ना ते 4-2 चुट्टे चाट्टे त्यांच्याकडं फडणवीस साहेबाकडे ते खिशे बापू बारकुले मोठाली चुट्टी लहानी चुट्टी मोठी जोडता जगातून टाकणारा गोटा चोर आमची दमची बांधवली डोकं कापणारी चुट्टे चाट्टे सगळे त्यांच्याकडे. यातले माहिती पक्षाचे नेते त्याला म्हणा आता फडणवीस साहेबाकडे जाऊन बसले, सांगा ते राजकीय भाषा करणार नाही, राजकारणाचा त्यांचा आणि समाजाचा काही संबंध नाही, त्यांच्या मागण्या पूर्ण करा. सांगा. जर नाही सांगितलं त्यांनी
आणि सांगूनही जर नाही ऐकलं फडणवीसांनी तर मराठा भाजपमध्ये जे काही ऐकणार नाही. सरळ सांगणारे दोषी देवेंद्र फडणवीस, समाज नाही आंदोलन करणारे, आणि मी राजकीय स्टेटमेंट करणार नाही. त्यापासून तुम्ही कितीही केली तरी मी त्याला उत्तर देणार नाही. त्याच्यानंतर जर नाही दिलं सोडणार तर नाहीच नाही, माझ्या नावाने मग वापरायचं नाही. 2020ला काय झालं. पण आता 6व्या उपोषणानंतर चालू झालं आहे, किती दिवस सरकारला अल्टिमेटम देत आहे, काही वेळ देणार आहात का? काय मग किती दिवस सरकारी आंदोलन करत मी लोकांसारखा नाही, सरकारी आंदोलन करणाऱ्यांसारखा मी नाही. ठरवून करायचं, माझी क्षमता मला पाहिजे आणि माझ्या समाजाची क्षमता मला पाहिजे. माझ्या स्वतःच्या क्षमतेवर माझ्या समाजाच्या क्षमतेवरती टाकली. मी कुणी यावं म्हणून आंदोलन कधी दुसऱ्याच असते. त्यांच्याकडे गेले आमच्याकडे कमी आहे ना, त्यांना भेटले ना आम्हाला करून असं म्हणजे ते फुकट देवदर्शन करायची सवय लागलेली असते. काय दुसऱ्याच्या गाडीत बसून जायचं, खायचं त्याचं प्यायचं त्याचं तिकीटं द्यायचं नाही, फुकट पाहिजे नुसतं फुकट. असं काय करायचं? तसं आंदोलन मी नाही, मी तसं आंदोलन करत नाही. दुसऱ्याच्या जीवावरती आंदोलन नाही करतात किंवा दुसऱ्याचं बघून नाही. त्याच्याकडे आले मग आपल्याकडे येते काय बाबा नाही आले तर मग म्हणायचं तुम्ही जातीवादीत नाही आले, म्हणजे असे डागरा आम्ही लावत. आम्ही आमच्या शब्दावर लोक आला केलं तर नाही. मध्ये मी आज सांगतो ते आता मध्ये म्हणायची की उपोषण महिला जाताना सोडलं सरकार मागं लागलं होतं आमच्या यासाठी. आणि म्हणून अंमलबजावणी घेऊन येणं जेवणाला इकडं तुमच्यापेक्षा ताकदीच्या महिला आमच्याकडे ज्यांनी रक्त समाजासाठी जसं आणले तुमच्या सरकारपेक्षा ताकद होत्या. आम्ही त्यांच्या हातात सोडतो, तुमच्या हातात सोडतो. ते यायला तयार आहेत. कधी आम्हाला अंमलबजावणी नव्हती म्हणून आम्हाला काय अभिमान नव्हता त्यांच्या हाताने सोडायचं. आम्ही असे वाटणे बघत त्याच्याकडे गेलं की आम्ही कोणा दारात आंदोलन उभा नाही करत. जिकडं जत्रा जिकडं गर्दी आहे त्यांच्यात जाऊन आरडणारे आम्ही नाही. काही त्यांचं असतं ते जिकडं गर्दी आहे जिकडं मीडिया आहे जिकडं फोकस तिकडं जाऊन बसायचं, त्यांना फोकस राहायचं. आणि फोकस राहायचं आंदोलन नाही करत. आमच्या गरीबाला न्याय मिळावा म्हणून काय देवेंद्र फडणवीसची तालीम घे किंवा छगन भुजबळची तालीम नाही. जिकडं फोकस असेल तिकडं पळायचं, नुसतं उधळायचं मग. जातीवाद करणारे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे दोघं. आम्ही जातीवादी नाही, आम्हाला जातीवाद नाही, ही सुट्टी नाही. पण आमरण उपोषण आहे तुमचं, कडक उपोषण असतं, एक मर्यादा आहे. त्यानंतर तुम्ही कुणाशी बोलणार? काहीतरी एक अल्टिमेटम सरकारला द्यावं लागेल. 10 दिवस 15 दिवस 20 दिवस आचारसंहितेच्या आधी आहेत. आम्ही लढतोय तोपर्यंत. ज्या दिवशी तांगड्या फोडायला सुरुवात करते तेव्हा सरकार लागू. अल्टिमेटम काय नाही, त्यांना संधी देवेंद्र फडणवीस साहेब, या संधीचं सोनं त्यांनी करावं आणि त्यांचं जे खड्डं बुजवायचं त्यांना नेरेटिव्ह भरून काढायचं, त्यांना चान्स मराठी. कारण माझ्या समाजाला मला नाही राजकारणात. आमचं ध्येय आणि आमचं उद्दिष्ट एवढं एकच की आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. उद्दिष्ट म्हणून ते आमचा हक्क आहे. ते द्या. बरं डोळ्यानं समाज बघतोय, देणाऱ्याचा कोण आहे हे समाजाला दिसतो. आणि माझ्या समाजाला माझी एक विनंती राज्यभरातल्या सगळ्या तिथं अजून जरी गर्दी झाली तर आणखी पुढच्या 8-15 दिवसात काय होईल, किती गर्दी होईल सांगता येत नाही. कारण तब्येत कुंकट जाईल. माझ्या समाजाला माझी विनंती कामं म्हणून इकडे येऊ. मी आहे खंबीर लढायला. काय मी कुटुंब असून नसल्यासारखं आहे. मला हे समाजच कुटुंब आहे, परिवार माझा आहे. तुम्ही काळजी करताय हे मला माहिती आहे. घराघरातले मराठी काळजी करायला लागले तर काय होईल काय सांगता येत नाही. त्या काळजीत माझा मराठा समाज आहे. तर ते महाराष्ट्रभरातून आता घराघरातले गावागावातले लोक गाड्याची गाड्या करून इकडं येणार आहेत. ती घरात तसे फोनं येते तसे चित्रसुद्धा दिसते. माझी विनंती बाबा कामं सोडून कोणी येऊ नका. शेवटी आता समाज ऐकणारच नाही. त्यांना गावात नाही कारण लगेच ते गाड्या गावाचे गावं इकडे येत आहे. परंतु हे जे प्रेम आहे समाजाचं ते तुम्ही उपोषण करू नका हे मात्र देवेंद्र फडणवीस साहेबाला दिसत नाही. कारण याचा अर्थच त्यांना समजत नाही. समाज ज्यावेळेस उपोषण करू नको म्हणतो त्याचा अर्थ समाजाच्या मनात ते आरक्षण उशिरा मिळलं तरी चालेल पण आम्हाला तुम्ही पाहिजे. आणि माझ्या जागेवर जर दुसरं असताना एवढी मोठी शक्ती मानल्यावर समाज यासाठी म्हणतो उपोषण करू नका की त्यांचं म्हणणं आहे आता तुम्ही एकदाच सांगा पाडायचे उभा करायचे का काय करायचं. आम्ही दोन्ही करायला तयार इतक्या क्षमतेने. समाज पाठीमागे एवढ्या ताकदी नसताना माझ्या जागेवर दुसरं असताना काही केलं असतं त्याला मला झालं. पण मला राजकारणात न जायचं माझ्या समाजाला बी नाही द्यायचं म्हणून मी संधी द्यायला लागलो. हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे. नसता एवढा मोठा एक गठ्ठा मागं असताना कोणीच असं करू शकत नाही. पुन्हा जीव जाईल किंवा जीवाची बाजी लागेल कोणीच करू शकत नाही. आणि हे माझ्या समाजाला कळतं.
की आपल्या माणसाला राजकारणात जायचं नाही, आपल्या पोराला राजकारणात जायचं नाही आणि समाजाला जायचं नाही म्हणून ते पुन्हा एकदा उपोषणला बसले. माझ्या समाजाला कळतं पण देवेंद्र फडणवीसला कळत नाही की एवढी संधी आहे माझ्यापुढं की समाज म्हणतो तुम्ही फक्त सांगा कोणाला पाडायचं आहे, कोणाला निवडून आणायचं का उभा करायचं तुम्ही फक्त एकदा सांगा. एवढी संधी माझ्याकडे दुसरा कोणी असतं कधी सोडली नाही. पण तो निर्णय मला नाही जायचं. पण तो निर्णय कधी घेण्याची वेळ येऊ शकते? मी आता संधी दिली. मी म्हणलं ना मला राजकीय बोलायचंच नाही. कुणी माझ्यावर उद्या सकाळी जरी आरोप केले राजकीय पक्षांनी तरी मला उत्तर नाही द्यायचं. मला आणि माझ्या समाजाची एक ध्येय की आरक्षण मिळालं पाहिजे. आता आम्ही फडणवीस साहेबाला संधी दिली, त्यांनी आता याचा फायदा उचलायचा आणि मराठा समाजाच्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी करायची. नसता राज्यातला सगळा त्यांच्या पक्षाचा सगळा मराठा समाज म्हणणारे देवेंद्र फडणवीस जोशी तो जाणून बुजून देत नाही. आता ते जर राजकीय भाषा बोलत नाही, राजकीय स्टेटमेंट करत नाही, काही विषयच काढला नाही आणि देत नाहीत म्हणल्याच्या नंतर पुढं पाडापाडी करतोय का काय करतोय. आता हा म्हणून तरंगे पाटलाचा दोष नाही, सगळा मराठा समाज म्हणणार आहे. कारण मी आता संधी दिली आणि त्यांनी पण ही संधी समजून हे काम करायला पाहिजे. कारण मला फक्त समाजाला आरक्षण आहे. नाही दिलं ना बोंबलायचं नाही. मग माया असे गुडघे टेकवायला लागेल ना तर आयुष्यात पश्चाताप येईल.